प्राचीन परंपरेतलं योग, त्याला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला घोषित केला आणि गेल्या वर्षी आपण सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणात तो साजराही केला, यावर्षी केला. आणि यावर्षी तर शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागाने ठरवलं आहे की दर 21 तारीख प्रत्येक महिन्याची हा योग दिन म्हणून त्या शाळेत करायचा. कारण योग हा केवळ व्यायाम नाही आहे, हा व्यायाम शरीर आणि मन ह्या दोन्हीचा एकत्र आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अधिक त्याचा उपयोग होऊ शकतो, विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये अधिक त्यामध्ये वाढ होऊ शकते. योग नियमित विद्यार्थ्याने केले तर त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात त्याला खूप उपयोग होऊ शकतो. आणि त्यामुळे या योगासनांचं महत्त्व पटवण्यासाठी, रुजवण्यासाठी आमच्या विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला योग दिवस केला जाईल. आणि या योग दिवसाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत योगाचं महत्त्व, योगासनाचं महत्त्व, त्याचा उपयोग, त्याच्या आपल्या आयुष्यात होणारे परिणाम, खरं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून योगासनकडे पाहिलं जातं, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या दिवशी होईल. आणि मला खात्री आहे की एक दिवस असा आपल्या महाराष्ट्रात दिसेल की शाळांमध्ये सहजपणे विद्यार्थी योग करतात.